पहा, गणितामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे चिन्ह. चिन्ह जर तुम्हाला समजलं तरच गणित समजू शकतं. चिन्ह समजत नाही तर त्याला काही गणित कळत नाही. छोटा नियम आहे, पहा इकडे कसा. कोणती पण एक संख्या असली त्याचे गट घ्यायचे 5 आणि 8. हा जो गट आहे ना तो आपण वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतो. कसा पहा, +5 +8, नंतर मांडा -5 -8, नंतर मांडा +5 -8, नंतर मांडा -5 +8. आता हेच परत मांडायचे, फक्त मध्ये चिन्ह गुणिले मांडायचं. गुणिले +8 -5 गुणिले -8 +5 गुणिले -8 -5 गुणिले +8. परत हेच परत मांडायचं. +5 भागिले +8 -5 भागिले -8 +5 भागिले -8 आणि -5 भागिले +8 असे गुणाकार भागाकाराचे वेगवेगळे असे गट तयार करायचे. आता पाहते, जर बेरीज किंवा वजाबाकी असेल, एवढ्या पुरतं पहा. बेरीज किंवा वजाबाकी असेल तर समान चिन्ह असताना बेरीज करायची. चिन्ह मोठ्याचं मांडायचं. +13 याचा होणार समान चिन्ह बेरीज, चिन्ह मोठ्याचे -13. वेगवेगळं चिन्ह आहे वजाबाकी, चिन्ह मोठ्याचे -3. वेगवेगळं चिन्ह आहे वजाबाकी, चिन्ह मोठ्याचे +3. येथे गुणाकाराची क्रिया आहे. 8×5 = 40 +40. समान चिन्ह असल्यावर अधिक चिन्ह मांडायचं. 8×5 = 40, समान चिन्ह म्हणजे अधिक आलं. गुणाकारामध्ये लहान मोठेपणा पाहायचा नाही, फक्त पाहायचं चिन्ह समान का वेगवेगळे. वेगवेगळे चिन्ह, त्यामुळे येथे चिन्ह आलं वजा. वेगवेगळे चिन्ह, उत्तराचं चिन्ह आलं वजा. येथे पहा, +5 भागिले +8. जो नियम गुणाकाराचा तोच नियम भागाकाराचा. समान चिन्ह म्हणजे अधिक मांडायचं. समान चिन्ह म्हणजे अधिक मांडायचं. येथे भाग जात नाही 5 आणि 8ला, त्यामुळे आहे तसं मांडलं. भाग जात असेल तर भाग लावायचा. वेगवेगळं चिन्ह -5/8, वेगवेगळं चिन्ह -5/8. अशा प्रकारे सगळे उत्तरं मांडायची. हे तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला स्वतःला बरोबर येईपर्यंत करत राहा.